अमरावतीतील हिट अँड रनर्सचे चेहरे उलगडण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेला घटनेच्या 27 दिवसानंतर यश आलं आहे। या प्रकरणी कार चालकासह अन्य एकाला अटक करण्यात आली, तर एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे। याशिवाय कार देखील जप्त करण्यात आली आहे। पुण्याच्या पोर्शे प्रकरणाच्या धर्तीवर अमरावतीतील समता कॉलनी भागात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील आरोपी शोधण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासामुळे हा उलगडा झाला आहे। प्रशांत बघाडे असं कार चालक आणि कार मालकाचं नाव आहे। त्याच्यासह निकेश बघाडे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे। घटनेच्या दिवशी प्रशांत बघाडे वाहन चालवत होता, तर निखिल आणि आणखी एक जण असे 3 जण वाहनात होते। प्रशांत बघाडे मेळघाटातील एका आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे। 3 मे रोजी एका लग्नासाठी बघाडे शहरात आले। यावेळी समता कॉलनीतून जात असताना एका चौकात बघाडे यांच्या वाहनानं एका दुचाकीला धडक दिली। या धडकेनंतर बघाडे आणि कारमधील इतर जण खाली उतरले, मात्र त्यांनी जखमीला रुग्णालयात नेण्याऐवजी लागलीच तिथून पळ काढला। उपचारादरम्यान जखमी व्यक्तीचा 15 मे रोजी मृत्यू झाला। दरम्यान पोलीस आयुक्तांनी 5 पथकं तयार करून कार चालकाचा शोध घेण्याचे आदेश दिले। यानंतर 27 दिवसांनी दोघांना अटक करण्यात यश आलं। सदर घटना ही 3 तारखेला झालेली आहे मे मध्ये, पण त्याचा व्हिडिओ जो एकच मिळाला होता खाजगी घरामधून, त्याच्या व्हिडिओचा आधार घेऊन खूप अनेक व्हेकल्सचा शोध घेतला, अनेक एरियामध्ये शोध घेण्यात आला होता, पण आरोपीचा काही माहिती कॉन्क्रीट मिळत नव्हती। याच्यासाठी आम्ही विशेष पथक, मग क्राईम ब्रँचचे आणि CIU पथक, पोलीस स्टेशनचे पथक असे सर्व 5 पथक तयार करून टाटा बोल्ट गाडी जेवढी अमरावती शहरात आहे पहिले त्यांचा शोध घेतला, नंतर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली सर्व यादी प्राप्त करून त्या सर्व वाहन चालकांची माहिती काढून त्याला वाहनांचा शोध घेणं, एक वाहनाचा शोध घेण्याचं काम सुरू केलं होतं। बाकी तांत्रिक डाटा आणि व्हेकलचा उपलब्ध डाटा याच्या आधारे आणि काही गोपनीय माहिती जी मिळाली होती त्याच्या आधारे आज क्राईम ब्रँचच्या टीम्सनी त्यांना आरोपींचा शोध घेतला। ते वाहनसुद्धा मिळालेलं आहे आणि आरोपी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली। अपघात करणारी कार पांढऱ्या रंगाची टाटा बोल्ट असल्याचं समोर आलं होतं। यामुळे शहर आणि जिल्ह्यातील त्या वाहनांची पोलिसांनी माहिती घेतली। यावेळी 137 कार अशा असल्याचं समोर आलं। 5 पथकांपासून गेल्या 4 दिवसांपासून या कारचा शोध घेणं सुरू होतं। यावेळी नांदरुण येथील ही कार गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केली। अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती।